छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। सुशिक्षित बेरोजगार आणि विद्यार्थ्यांच्या नावावर बँक खाते उघडून त्याद्वारे लाखो रुपयांचा सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अवघ्या 2 महिन्यात एका खात्यावरून 12 लाखाहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालंय। छत्रपती संभाजीनगर मधील मित्रनगर भागातील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय लक्ष भरतलाल तलरेजा याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोपी शहरातील बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांना पैशाचं आमिष दाखवायचा। त्यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते उघडायचा आणि त्यांचे एटीएम कार्ड, पासबुक तसेच सिम कार्ड स्वतःकडे ठेवून घ्यायचा। निखिल प्रकाश साळवे या तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। साळवे यांच्या खात्यावरून 1 जुलै ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान तब्बल 12,55,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले होते। तपासात असं समोर आलं की आरोपी तलरेजा या खात्यांचा वापर सायबर फ्रॉडचे पैसे मागवण्यासाठी आणि ते पैसे एटीएमद्वारे काढण्यासाठी करत होता। पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 11 मार्च 2026 रोजी आरोपीला जेरबंद करण्यात आलं। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी जनतेला आणि विशेषतः विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचं आवाहन केले की कोणाच्याही आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, सिम कार्ड किंवा एटीएम कोणालाही वापरण्यास देऊ नका। जर तुमच्या नावावर उघडलेल्या खात्यातून सायबर गुन्हे घडले तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या लढवून सर्वसामान्यांची फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे।